प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतील बोलायच्या, पण बोलत नसतील, गप्प बसत असतील असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने पहिला सिनेमा तो मॉब मध्ये उभं राहून घोषणा देणे वगैरे. मराठी व्यावसायिक नाटकाचं गणित वेगळं आहे आणि आता जगण्याचे प्रश्न खूप वेगळे झालेले आहेत. आधी तसं नव्हतं. आज जे पृथ्वीमध्ये प्लॅटफॉर्म परफॉर्मन्सेस होतात त्याची सुरुवात मी केलेली आहे. तिकडे गांभीर्याने कुठल्या गोष्टीकडे पाहिलं नाही तर ते पाहायला हवं होतं असं मला वाटतं. नमस्कार, कॅचअपच्या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपले पाहुणे आहेत किशोर कदम उर्फ सौमित्र. नमस्कार. नमस्कार. आणि किशोर बरोबर आज गप्पा मारणं म्हणजे खरंच कॅचअप करण्यासारखं आहे, कारण अनेक दिवसांपासून साचलेलं आज आम्हाला बोलायचं आहे, कारण बऱ्याच दिवसात आपण कॅचअप केलेलं नाहीये. हो, आणि खूप महिने आपलं चाललं होतं करायचं. पण खूप काही काम असल्यासारखं मीच दाखवत होतो तुला. पण आज आपण मी कुणाशी बोलतोय, म्हणजे कवी किशोर कदम का अभिनेता किशोर कदम, काहीतरी ठरवूया ना. म्हणजे जेव्हा तू ऍक्टिंग बद्दल विचारशील, सिनेमाबद्दल विचारशील, तेव्हा मी नट असेन. आणि जेव्हा कवितेबद्दल विचारशील, पुस्तकांबद्दल विचारशील, तेव्हा मी कवी असेन. पण मग हा तुझा कवी जो आहे तो दिल्लीला साहित्य संमेलनात का नाही गेला? एक तो वेळ नव्हता. त्यांनी बोलवलं होतं पण वेळ नव्हता एक. आणि दुसरं म्हणजे साहित्य, महाराष्ट्रातलं मराठीतलं साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे ही आनंदाची गोष्ट असली तरी दिल्लीपर्यंत मराठी साहित्यिकाला पोहोचायला खूप वेळ लागतो. आणि मला निमंत्रण होतं पण मला वेळ नाही मिळाला जायला. आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की तारा भवाळकरांनी जे भाषण केलं, म्हणजे व्यवस्थेमध्ये जाऊन अभ्यासपूर्ण बोलणं आणि धाडसाने बोलणं, असे अध्यक्ष फार कमी मराठी साहित्याला लाभलेले आहेत. असेच साहित्य अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत जे बोटचे पद धरून घेतात, जे अभ्यासपूर्ण बोलत नाही. ताराबाईंनी इतक्या वर्षांचा त्यांचा जो व्यासंग आहे, तो सगळा व्यासंग आणि त्यांची सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता, भवताल बद्दलची, साहित्याबद्दलची, जगण्याबद्दलची त्यांच्या भाषणामध्ये आलेली आणि उत्तम भाषण केलेलं आहे. ही एक अतिशय उत्तम गोष्ट या साहित्य संमेलनात झाली असं मला वाटतं. तुला बोलावणं होतं पण तुला वेळ नाही मिळाला. आणि तू म्हणतोस की दिल्लीत मराठी साहित्यिकांना पोचायला वेळ लागतो, खूप वेळ लागतो. पण तुझ्यातला नट जो आहे तो दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी गेला होता आणि तिथेही तू रेकॉर्ड केलास. तू एकाच वेळेला 2 सिनेमांसाठी तुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा विशेष ज्युरी पुरस्कार अनएक्सपेक्टेडली मिळाले, जे खूप वर्षानुवर्ष पेंडिंग होते सगळ्यांच्याच मते. म्हणजे चंदू म्हणत होते, सगळेच म्हणत होते की फॅन्ड्रीला मिळेल कदाचित, नटरंगला मिळेल कदाचित, जोगवाला मिळेल, ध्यास पर्वला मिळेल, समरला मिळेल, एक कप चहाला मिळेल. असं प्रत्येक सिनेमाच्या बाबतीत प्रत्येक जण म्हणत होता मला राष्ट्रीय पुरस्कार ह्याच्यात मिळायला पाहिजे होता, त्याच्यात. आणि आशुतोष गोवारीकर दिल्लीमध्ये मी हॉटेलमध्ये शिरत होतो, तो म्हणाला हे कितवं तुमचं, असं त्याने मला विचारलं. मी म्हटलं नाही रे बाबा, पहिल्यांदाच त्यांनी दिलेलं आहे आणि एका वर्षी 2 दिलेलं आहे. तर मजा आली म्हणजे इतक्या वर्षानंतर. पण हे मात्र खरं आहे, आयुष्य चकवतं आपल्याला जे वाटतं. पण हे अवांछित आणि गोदाकाठ असे चित्रपट जे लो बजेट आहेत न, गजाच्या सिनेमामध्ये मी असणं हे म्हणजे स्क्रिप्ट रायटर आणि संवाद लेखक एकत्र जोडगोळी असते, पण तसंच आहे. मी खूप 7-8 सिनेमात काम केलेलं आहे त्याच्यात. तर गोदाकाठ मध्ये तो प्रोड्युसर आणि आमचा सोरेन जो कॅमेरामन होता तो प्रोड्युसर. आणि अर्थात पैसे मला खूप कमी मिळाले, त्यामुळे माझं नाव प्रोड्युसर म्हणून देत नाहीत ते. पण कोणाला किती आमिष दाखवायचं हे गजाला बरोबर कळतं. आणि असा काही वेगळा रोल असेल तर किशा मस्त रोल आहे. आणि मी स्वार्थी नट पॉझिटिव्हली असल्यामुळे दुबेजींचा शिकवणीनुसार, तर रोल चांगला असेल तर थोडस पैशांकडे दुर्लक्ष होतं माझं. आणि म्हणूनच वर्षानुवर्ष माझी तीच गाडी अजून. पण तू आता दुबेजी बद्दल म्हणालास, एकेकाळी पैसे नव्हते म्हणून तुला दुबेजी ओरडले होते.
हो. मला जाता आलं नव्हतं फिल्म सिटी पर्यंत पोहोचता नव्हतं आलं. हा. त्यांनी पहिल्यांदा मला काम दिलं होतं श्याम बेनेगलला सांगून, डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये शंभूकाचा रोल होता आणि मला जाओ कल शाम से जाकर कहो कल तुम्हारा शूटिंग है, तो शाम से कहो की दुबे ने भेजा है. पण खरंच मला त्यावेळेला फिल्म सिटी पर्यंत जायला पैसे नाही मिळाले. कुठून आणि आणि खारदांड्याहून ट्रेनचे पैसे नव्हते यार. अशी परिस्थिती होती. कित्येक वेळेला शिवाजी मंदिर आणि छबिलदासला मी विदाऊट तिकीट दादर पर्यंत जायचो आणि ट्रॅकवरनं त्या भाजी मार्केटनं असं चोरून असं केलेलं आहे. अशी परिस्थिती होती. पण तो काळ सुखाचाही होता त्यानंतर आलेला. म्हणजे अर्थात म्हणजे आता असं म्हणतात ना की सुबोध भावेला असं खूप चिडवलं जातं बायोपिक वरनं, खूप मीम बनतात त्याच्यावरनं. पण एकेकाळी तुझ्याबद्दल असं बोललं जायचं कारण एका पाठोपाठ एक अनेक अशा प्रसिद्ध व्यक्ती होत्या, त्यांचे रोल तू केलेस. नाटकामध्ये हरिलाल असेल किंवा गांधी आंबेडकर मध्ये आंबेडकरांची भूमिका असेल, ध्यास पर्व असेल, कर्मवीरायण जो झाला सिनेमा. हो, पण मजा आली काम करायला. म्हणजे रोल वेगळा होता, पण म्हणजे कर्मवीरांचा तो गेटअप वगैरे. पण अरे टक्कल करायला लागलं. मग रोज असं भिंतीला कलर कसे फासतात तसा एवढाच केस, मग हळूहळू कमी होत जाणारे केस, मग दाढी, मग कमी होणारे. अरे सतत आपलं स्पिरिट गम एक महिनाभर चेहऱ्यावर लावल्यानंतर काय अवस्था होईल उन्हामध्ये वगैरे. तर ते लोकांना बक्षिसं वगैरे मिळाली, रोल चांगले झाले तर खूप कौतुक वाटतं. पण ते दाढ्या बिड्या चिकटवून ते 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 कठीण गोष्ट आहे. तशीच नारायण सुर्वेंची तू भूमिका केली होतीस, ती पण गाजलीच होती त्यावेळेला. त्यालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला. त्या डॉक्युमेंटरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यामध्ये नारायण सुर्वे आणि अरुण खोपकर. अरुण खोपकर हे एक माझ्या आयुष्यातलं असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी खूप समृद्ध केलेलं आहे. म्हणजे इतकी पुस्तकं, इतके सिनेमे, इतकं वाचलेलं, इतक्या भाषा आणि एक समृद्ध आयुष्य म्हणजे काय असू शकतं ते अरुण खोपकरांकडे पाहून मला वाटतं. ते दिग्दर्शक होते आणि त्यांच्या हाताखाली कथा 2 गणपतरावांची हा सिनेमा मी केला होता. त्याच्यासाठी गाणी लिहिली, 9 गाणी होती त्याची. आणि नारायण सुर्वेंवर जेव्हा डॉक्युमेंटरी त्यांनी केली तर नारायण सुर्वेंचं काम मी केलं होतं. खूप मजा आली होती काम करायला. पण आता तू हे सगळे सिनेमे म्हणतोयस की गोदाकाठ असेल, अवांछित असेल, कर्मवीरायण असेल, अर्थातच अभिनेता म्हणून तू मेहनत घेतलीस, पण ते पोचत नाहीत लोकांपर्यंत. हो ना यार. आणि तुला पुरस्कार मिळतात, कौतुक होतं. हे तुझ्यातल्या कलाकाराला किती म्हणजे काय म्हणतो आपण क्लेश देणार असतं. खूप दुःख देणार आहे यार, खूप दुःख देणार. म्हणजे आणि म्हणजे म्हणजे ते म्हणतात ना, पहिला डाव जसा पडतो ना तसंच पुढचे डाव पडत जातात. समरचं तसंच झालं. समरला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, बेस्ट फिल्म ऑफ इंडिया, नॅशनल अवॉर्ड मिळाला, गोल्डन पीकॉक मिळाला. पण त्या सिनेमाने पडदाच पाहिला नाही याचा. आणि डायरेक्ट टीव्हीवर दिसलं मला, डीडीवर, आणि डोळ्यात पाणी आलं माझ्या. तेव्हापासून जे सुरू झालंय. पण काही प्रमाणात फॅन्ड्री लोकांपर्यंत पोहोचला, नटरंग लोकांपर्यंत, जोगवा लोकांपर्यंत पोहोचला, काही काही सिनेमे पोहोचले. ध्यासपर्व पण पालेकरांनी एफर्ट घेऊन काही प्रमाणात पोचवला, स्वतः पोचवावा लागला. म्हणजे रधो कर्व्यांच्या आयुष्यात जिवंतपणी त्यांना नेग्लिजन्स सहन करावं लागलं. त्यांच्यावर बायोपिक बनल्यानंतर सुद्धा, सिनेमाला सुद्धा ती बायोपिक म्हणजे 2 भाषेत तो सिनेमा होता. हिंदी मधलं एक शॉट मराठीत व्हायचा, एक हिंदीत व्हायचा. आणि हिंदीतलं त्याचं नाव होतं कल का आदमी, म्हणजे टुमॉरो अँड येस्टरडे. तर तो सिनेमा शासन डब्यामध्ये अजून पडलेला आहे. शासनाने त्याकडे लक्षच दिलेलं नाही. तर ते फार असं बऱ्याच सिनेमांच्या बाबतीत झालेलं आहे माझ्या. आता त्याला काय करणार, मी काहीच करू शकत. बरोबर. पण असे अनेक तुझे सिनेमे असतील अजून येणारे, खूप आहे. गोदाकाठ आहे, अवांछित आहे. आता मी गोंधळ नावाचा उत्कृष्ट चित्रपट केलाय, महानगा नावाची फार सुंदर फिल्म केलेली आहे, परत धर्मस्य नावाची उत्तम फिल्म केलेली. या सगळ्या सिनेमा आता लाईन मध्ये आहेत. कधी येतील मला माहिती नाही, पण आपण काम करत राहिलं पाहिजे. तो तर श्यामबाबूंबद्दल सांगितलं, समर बद्दल, आणि खूप हेलावून टाकणारा लेख
तू लिहिला होतास ते गेल्यानंतर, हो हो. डिवाइन स्पर्श त्यांचा. श्याम बेनेगल हे नटाचे दिग्दर्शक होते. ते नटाला खूप लिबर्टी द्यायचे. आधी त्याच्याकडनं पूर्व तयारी करून घ्यायचे, नंतरच सेटवर जायचे. त्यांच्या सेटवर कधीच टेन्शन असं कुठल्याही प्रकारचं नसायचं. अतिशय खेळकळ वातावरणामध्ये म्हणून पुन्हा पुन्हा त्यांच्या सिनेमांमध्ये आणि सिरियल्समध्ये पुन्हा पुन्हा नट रिपीट होत राहायचे. मला सुद्धा त्यांनी अंतर्नाद नावाच्या सिनेमामध्ये, डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये आणि कामगार लढ्यावरचा सिनेमा कुठला होता? ओमपुरी, तो गोविंद निलानीचा आघात होता. गोविंद निलानीचा होता. ओके. त्यावेळेला मी गोविंदजींकडे क्लॅप द्यायला होतो आणि मी काम पण करायचो त्याच्यामध्ये. आणि मॉब मध्ये मी आणि गणेश आम्ही दोघं होतो. तो आमचा खऱ्या अर्थाने पहिला सिनेमा, तो मॉब मध्ये उभं राहून घोषणा देणे वगैरे. तर गोविंदजींकडे तेव्हा नोकरीला होतो. येस. तू श्यामबाबू मध्ये सांगतो. सॉरी मी मध्ये. तर श्यामबाबू ग्रेट डिरेक्टर, नटाचे डिरेक्टर आणि इतका अभ्यासू, इतका वेल रेड. म्हणजे दिग्दर्शकाने कसं असावं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल, सणांबद्दल, भाषांबद्दल संपूर्ण म्हणजे सगळ्या भाषा भारतातल्या, सगळं लिटरेचर भारतातलं, राजकारण भारतातलं याची जाण असणारा. म्हणजे दिग्दर्शकाला सगळ्याच गोष्टीतलं सगळं कळलं पाहिजे असं म्हणतात, तरच तो चांगला सिनेमा करू शकतो. श्याम बेनेगल साहेबांना ते होतं आणि ते तसे होते असं मला वाटतं. तुझे सिनेमे पोचले नाहीत, काही सिनेमे पोचले नाहीत जे पोचायला हवे होते असं मगाशी आपण बोललो. ब्लॅक फ्रायडे हे पण त्याच्यातलं एक महत्वाचं उदाहरण आहे. बघ ना, ब्लॅक फ्रायडे बद्दल पण, ब्लॅक फ्रायडे मध्ये माझा जो रोल होता तो कम्प्लिटली इम्प्रोव्हाइज केलेला रोल होता. स्क्रिप्टमध्ये एकही वाक्य नव्हतं, पण अनुराग कश्यपने आणि त्यांच्या टीमने आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की तो रोल अख्खा इम्प्रोव्हाइज करायचा. आणि तो जर त्याच वेळेला रिलीज झाला असता तर मला खूप मदत झाली असती नट म्हणून. पण त्या सिनेमावर कोणीतरी केस केली आणि मग 10 वर्षांनी तो रिलीज झाला. आणि 10 वर्षांमध्ये बरंच काही वेगळं घडून गेलं होतं. मी पण 10 वर्षांमध्ये वेगवेगळे सिनेमे केले होते. त्या वेळेला ते झालं ना तर त्याचं ते होत राहतं असं मला वाटतं. तर ते बऱ्याच वेळेला चुकवलं गेलं असं काहीतरी झालंय असं मला वाटतं. असं तुझ्या बाबतीत का झालंय आणि झालंय का हे तू सांग. खरं तर की नटरंग असेल, फॅन्ड्री असेल किंवा ऑपरेशन रोमिओ सारखा हल्ली चाललेला सिनेमा असेल, स्पेशल 26 सारखा सिनेमा असेल, सिनेमे गाजतात, सिनेमे चालतात, पण तुला वैयक्तिक करिअरमध्ये त्याचा पुढे फायदा होताना दिसत नाही. याचा मी विचार केलाय. मला असं वाटतं की माझ्यामध्ये असलेला जो कवी आहे ना त्याला कारणीभूत तो आहे असं मला वाटतं. म्हणजे मी फक्त नट असतो ना तर मी कदाचित बायोडेटांच्या खूप प्रिंट्स काढल्या असत्या, फोटोंचे गठ्ठे केले, ते फोटो सेशन केलं असतं, मी कास्टिंग एजन्सीजला जाऊन सगळे फोटो वाटले असते, ऑडिशन्सला रोज सकाळी उठून बाहेर पडलो असतो. हे एक. आणि दुसरं असं मला वाटतं की आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. जर मी बाहेरून कुठल्या खेडेगावातून आलो असतो, दिल्लीतून आलो असतो किंवा कोल्हापुरातून आलो असतो, बेळगावातून आलो असतो आणि मुंबईमध्ये स्ट्रगल करावा लागला असता, वडापाव खावा लागला असता, तर मी कदाचित काम शोधलं असतं. पण आय वॉज सिक्युअर्ड हिअर. माझ्या आईवडिलांनी कधी माझ्यावर कुठल्या प्रकारची जबाबदारी केलेली नाही. राहायला एक घर होतं, बऱ्यापैकी मध्यमवर्गीय कुटुंब होतं. दुबेजींसारख्या गुरूंकडे 16 वर्ष टिकणं, काहीही काम न करता फक्त त्यांच्याकडे टिकणं, हे माझं घर इकडे होतं. माझे आई वडील सपोर्टला होते, झोपायला जागा होती, खायला जेवण होतं रोज. याच्यामुळे होतं मला असं वाटतं. आणि दॅट मेक्स ऑल द डिफरन्स असं मला वाटतं. म्हणून बाहेरचे लोक येऊन जास्त इंटेन्सली काम शोधतात, एकाच खोलीमध्ये पेईंग गेस्ट वगैरे राहतात. तसं माझ्या बाबतीत झालं नाही. आणि नंतर मग लेथार्जी आली असेल किंवा लक्ष असं याच्यामुळे झालंय असं मला वाटतं. पण कवीचं काय म्हणणं, म्हणजे कवी असल्यामुळे हे झालं, तू काय कविता करत बसायचंस त्यामुळे तुला वेळ मिळाला नाही? कविता करत बसायचं नाही. कवीसाठी असलेली जी एक सेन्सिटिव्हिटी आहे ना, माझ्यामध्ये ती
खूप प्रमाणात आहे असं मला वाटतं. आणि सतत ती असलेली एक अस्वस्थता आहे. परत इनसिक्युरिटी आहे. इनसिक्युरिटी नॉट इन सेन्स की आता घर नाही राहायला वगैरे. इनसिक्युरिटी संवेदनशीलतेच्या बाबतीत, आजूबाजूला जे काही घडतंय त्याच्या बाबतीत, आणि पडलेले आतले काही प्रश्न असतील त्याच्या बाबतीत, अशी इन्सिक्युरिटी सतत राहिलेली, ती अस्वस्थता सतत राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे असं मला वाटतं. आणि इन अ सेन्स ते मला किशोर कदम सौमित्र म्हणून जिवंत पण ठेवतं, आणि त्याचा फायदा पण होत नाही आणि होतो पण असं मला वाटतं. असं काहीतरी आहे, असा मी विचार करतो कधी कधी. तू मगाशी ज्यांची नावं घेतलीस किंवा ज्यांच्याबद्दल बोललास, ज्यांनी मुंबईत येऊन स्ट्रगल केलं आणि कदाचित एकाच खोलीत राहणं असेल, बाकी सगळं हो. असेल. त्यामध्ये मनोज वाजपेयी आहे, नवाजुद्दीन सिद्दीकी आहे, इतरही अनेक नावं आहेत. पण इरफान आहे. इरफान आहे. हम्म. पण ते आज हिंदीमध्ये त्यांनी लीड भूमिका केल्या. ते मेनस्ट्रीम सिनेमात आले. तिथल्या सिनेमाने ते काय म्हणतो आपण त्याला ऍब्सॉर्ब करून घेतलंय. आपलंसं केलं त्यांना. तसं मराठीत होताना का नाही दिसत आपल्याला? नाही, माझ्या बाबतीत पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर मी आधीपासून दुबेजींकडे असल्यामुळे मग सत्यदेव दुबे, गोविंद निलानी, श्याम बेनेगल, अमोल पालेकर, विजया मेहता, चेतन दातार, वामन केंद्रे, अतुल पेठे, चंद्रकांत कुलकर्णी, अशा प्रकार ही नावं बघ सगळी. ही वेगळं काम करणारी, वेगळ्या पद्धतीची सेन्सिबिलिटी असलेली लोक, अशा लोकांबरोबरच काम करत गेल्यामुळे अशा प्रकारचं काम करणारेच लोक, अशाच प्रकारचे काम करणारे दिग्दर्शक, अशाच प्रकारचे ग्रुप माझ्यापर्यंत अप्रोच होत गेले असं मला वाटतं. आणि माझ्याकडे तेच प्रोजेक्ट्स येत गेले, तेच रोल येत गेले तशा. आणि त्याच्यामुळे एक प्रकारची अशी हे तयार झाली, मिथ तयार झाली म्हणूया, की अरे त्याला हे असेल तरच. असं नाही, मी लाईट भूमिका पण करू शकतो, पण खूप कमी लोकांनी ते रिस्क घेतलेलं आहे असं मला वाटतं. वाघेऱ्यामध्ये तू केली होतीस वाघेऱ्यामध्ये केली होती. आता मी अल्ट्रावर एक सिरियल केलेली, सौभाग्यवती सरपंच नावाची. कॉमेडी आहे ती, कम्प्लिटली आउट अँड आउट. तर ते कोणी चान्स घेत नाही उगाच. आणि काही लोक बोलायला बसले माझ्यावर बरोबर, तर म्हणतात अहो आम्ही तुम्हाला खूप रिझर्व समजायचो आणि घाबरायचो, तुमचा चेहरा इतका गंभीर, पण तुम्ही तसे नाही. नाहीये मी तसा. आता माझा चेहरा असा आहे, त्याला मी काय करू शकत नाही. हा. आणि इतक्या वर्षांनी ज्या प्रकारचं मी काम केलंय, ज्या लोकांच्या बरोबर काम केलंय, त्याच्यामुळे एक प्रकारचं काहीतरी कॉन्सेप्ट तयार झाली की अरे हा गंभीर असेल, याला खूप वैचारिक वगैरे, असं पण झालंय असं मला वाटतं. पण तू ते ज्यांची नावं घेतलीस, चंद्रकांत कुलकर्णी असतील किंवा अनुराग कश्यप असतील, अनुराग यांनी कश्यप, पुढे जाऊन व्यावसायिक बनले की नीरज ते? पांडे, त्यांनी व्यावसायिक सिनेमे केलेच ना, पण त्यांनी पुढे जाऊन ते असे आर्ट किंवा फेस्टिवल सिनेमांपुरते राहिले नाहीत. हो, पण मग मी स्वतःहून, मला कमर्शियल मध्ये काम मिळावं, जाऊन भेटावं, स्ट्रगल करावं, असं मी काही केलं नाही. आणि ते केलं नाही त्याच्यामुळे मला ते पुढे फर्दर फॉरवर्ड झालं नाही असं मला वाटतं. आणि मग ते काम पण तसं आलं नाही तशा प्रकारचं, आणि त्याच्यामुळे ते झालं असावं असं मला. बट त्याच्याबद्दल वाईटही वाटत नाही आणि खूप आनंदही होत नाही. आय डोंट नो. पण याच्याबद्दल विचार करताना तुला काय वाटतं? आता 24 सारखी सिरीज, जी आपण आता कमर्शियल म्हणूया, अनिल कपूर त्याच्यामध्ये होता, त्यात तू मुख्य विलन, प्रभाकरन सारखा रोल होता तुझा साधारण. ते कसं रिसीव्ह झालं? त्याच्यानंतर असं वाटलं असेल तुला की अरे आता चला, आता आपण मला प्रत्येक वेळेला वाटलं की आता झालं, आता होईल, आता होईल. पण असं होत नसतं. जे लोक आज एस्टॅब्लिश झालेत किंवा जे काम करतायत आणि जे खूप चांगले नट आहेत, ज्यांनी चांगले कामं केलेली आहेत, त्या प्रत्येकाला असं वाटत असतं की या प्रोजेक्ट नंतर असं होईल, त्या प्रोजेक्ट नंतर तसं होईल. पण तसं होतच असं नाही. आणि तू चंद्रकांत कुलकर्णी बद्दल म्हणालास म्हणून मला आठवलं की तू त्यांच्याकडे नाटकही करत नाहीस आता, चंदू किंवा बरोबर नाटकच तू खूप करत काम नाही. केलेलं आहे. हो, पण आता तू नाटक दिसत नाही आम्हाला नाही, रंगभूमीवर. पण मी मराठीमध्ये मराठीमध्ये आता काळ इतका बदललेला आहे की फक्त प्रशांत दामले सारखा जो उत्कृष्ट नट जो आहे, तो फक्त नाटकावर जिवंत राहू शकतो. फक्त नाटकाला संपूर्ण म्हणजे नाटक तुमचा सगळं वेळ खूप खातं. आणि याचा अर्थ नाटक वाईट असतं असं नाही, पण मराठी व्यावसायिक नाटकाचं गणित वेगळं आहे खूप.
आणि आता जगण्याचे प्रश्न खूप वेगळे झालेले आहेत. आधी तसं नव्हतं. आधी छबिलदास होतं, प्रायोगिक नाटकासारखं होतं काहीतरी, पृथ्वी आहे. हा, म्हणून मला असं वाटतं की पृथ्वी टाईप थिएटरमध्ये काम करणं म्हणजे 3 महिन्यातनं सलग 8 शो आहेत, ते परवडतं करायला. पण रोज एक पुण्याला शो आहे, मग एक ठाण्याला शो आहे, मग कल्याणला शो आहे, हे नाही जमत. आणि त्या स्कूलचा आणि ती सेन्सिबिलिटी असलेला मी नट नाहीये, त्याच्यामुळे व्यावसायिक नाटक पण मी करू शकलेलो नाही. हे माझं अपयश आहे, हे माझं अपयश आहे. पण थिएटर अर्थातच आवडतं. वेगळं खूप काही असेल, पण हिंदीमध्ये मी केलेलं आहे, कितीतरी काम केलेलं नाही आहे. तू केलंयस, पण अलीकडच्या काळात दिसलेला नाहीस ना रंगभूमीवर. म्हणजे मला वाटतं सेल्समन रामलाल फिरोज शेवटचं- खानचं, हा, ते हा. शेवटचं नाटक होतं. त्याच्यानंतर नाही. तू मकरंद देशपांडेला भेटत असशील ना कधीतरी, तेव्हा सांगत असेल. मकरंदच्या नाटकात केलंय ना काम. मकरंद बरोबर काम करणं ही एक वेगळीच गोष्ट असते. ते सांग जरा पृथ्वीबद्दल. कारण कसं आहे, प्रत्येक नाटकाचा तुझा अनुभव जो असतो ना, हा. आनंद नवरीच्या वेळेला तू पुण्याला जाऊन राहायला होतास. हो, तुला अख्खं ते पाठ करायला सांगितलं अतुल पेठेने. अतुल पेठेच्या पाठी लागून तू ते आणि माझ्या आयुष्यामध्ये काही काही अशी माणसं आहेत ना ज्यांना पर्याय नाही. अतुल पेठे हे त्यापैकी एक नाव आहे असं मला वाटतं. तो माझ्या जगण्याचा भाग आहे. आणि मी त्याच्याबरोबर 10 नाटकं केली नाही, मी त्याच्याबरोबर एकच नाटक केलंय. पण ते एक नाटक आणि तो एक माणूस मला आयुष्यभर पुरतो आहे. जसं दुबेजी मला आयुष्यभर पुरतायत, तसं अतुल पेठे मला आनंद ओरीमुळे आयुष्यभर पुरतो आहे. एक माणूस म्हणून, एक कलावंत म्हणून आणि एक विचारक म्हणून. आणि पृथ्वीबद्दल सांग, कारण सत्यदेव दुबेंच्या मला वाटतं श्रद्धांजली कार्यक्रम होता गेल्या काही, तेव्हा तो जो काही तू सुटला होतास स्टेजवरती, तो स्टेजची काहीतरी जादू आहे मला असं वाटतं. पृथ्वीच्या स्टेजची खूपच ग्रेट जादू आहे आणि कित्येक वर्ष पृथ्वीमध्ये घालवलेली आहेत. म्हणजे आज जे पृथ्वीमध्ये प्लॅटफॉर्म परफॉर्मन्सेस होतात, म्हणजे नाटकाच्या आधी बाहेर कोण कथा सांगतं, कोणी कविता, त्याची सुरुवात मी केलेली आहे तिकडे. अच्छा. यू वोंट, तुझा विश्वास बसणार नाही. पण दुबेजींकडे जेव्हा होतो तेव्हा भाषा सुधारण्यासाठी तेव्हा अनेक कविता पाठ केलेल्या आहेत, ओशो रजनीशची अनेक व्याख्यानं पाठ केलेली आहेत आणि शरद जोशींचं अख्खं पुस्तक पाठ केलेलं आहे. तर हे जेव्हा दुबेजींना म्हणून दाखवायचं तेव्हा दुबेजी एकदम म्हणाले, एक काम करो, नाटक से पहले तुम ये 10 मिनिट बोलो. तर त्याची सुरुवात मी केलेली आहे. आणि आज आता अलीकडे आलेले काही नट आहेत, मी काही नावं घेत नाहीत, 2 नाटकं केली पृथ्वीला जाऊन तर त्यांना वाटतं की आपले करिअर झालं आणि माझ्याच समोर बसून मला सांगतात, आओ पृथ्वी में कुछ करते हैं. आपला मराठी नट आहेत ते. म्हणजे अशा लोकांची मला कीव येते खरं. आणि पृथ्वीमध्ये काम करणं हे एक म्हणजे त्या स्टेजवर उभं राहिलं ना की तुम्ही पहिलं वाक्य उच्चारलं की तो असा तापलेला तानपुरा असतो आणि तार छेडली जाते ना, तसं वाटतं नटाला. तसं वाटतं पहिली लाईन बोलल्यानंतर, तसं वाटतं, अद्भुत वाटतं. तो तसंच फिलिंग एनसीपीएच्या एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये पण काम करताना येतं. या म्हणजे काही काही वास्तू थिएटरच्या अशा आहेत जिथे उभं राहिलं की नटांमधली काहीतरी एनर्जी आपोआप सुटायला लागते, फ्लो व्हायला लागते. शिवाजी मंदिर हे एक तसं स्टेज आहे, पृथ्वीचं एक स्टेज आहे, छबिलदासचं एक तसं होतं, एनसीपीएचं एक्सपेरिमेंटल तसं आहे आणि ठाण्याचं गडकरी एक तसं होतं. ठाण्याचं गडकरी एक तसं काय एक फील असतो तो याचा. पुण्याचं तसं भरत आहे, भरतला मजा येते, बालगंधर्वला मजा येते पण पसरलेलं वाटतं. नाटकांचे खूप अनुभव तू सांगितलेस, नाट्यगृहांचे अनुभव तू सांगितलेस, पण जी त्रिनाट्यधारा होती चंद्रकांत कुलकर्णी यांनी जो अनुभव होता तो किती भारी होता तुझ्यासाठी. इतके कलाकार आणि सलग 9 तास. प्रशांत सुभेदार, दिलीप कुलकर्णी, सुलभा देशपांडे, दीपा लागू, सचिन खेडेकर, मी आणि हे सगळे मोठे मोठे लोक. अरे यार जाम मजा यायची म्हणजे. आणि त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका परागची मी करायचो. आणि मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की माझ्या भूमिकांबद्दल मी खूप पॉझिटिव्ह असतो. जसं गांधी विरुद्ध गांधीमध्ये जेव्हा हरिलाल
मी केला होता, तेव्हा ते मला इतकं हे माझं झालं होतं की शेवटचा प्रयोग जेव्हा झाला तेव्हा मला खूप डिस्टर्ब व्हायला झालं होतं की याच्या पुढे आता हरिलाल आपल्याला परत करायला मिळणार नाही. त्याची एक कविता आणि तरी मी मध्ये आहे लिहिलेली. आणि तसंच मला मी केलेल्या भूमिका परत रिवाईव्ह जर केलं तर ते नाटक माझ्याच्याने बघवत नाही. तर चंदूने आता परत ते केलं पण, आणि मला खूप निरोप पण आले. पण आय एम सो पॉझिटिव्ह अबाउट दॅट प्ले अँड दॅट पर्टिक्युलर रोल की दुसरं कोणीतरी तो रोल करतोय म्हटल्यावर मला असं वाटतं की आपली प्रेयसी कोणीतरी पळवली आणि तो आता लग्न करून तिच्या बरोबर राहतोय आणि आपण लांब, असं काहीतरी फिलिंग येतं. म्हणजे एक वाईट उदाहरण आहे पण तसं काहीतरी असं वाटतं. प्रेयसी इतकं प्रेम आहे ना तुझं त्या भूमिकेवर, त्यामुळे ते उदाहरण बरोबर आहे प्रेयसीचं. हा, तर असं वाटतं प्रत्येक भूमिकेवर इतकं प्रेम केल्याशिवाय तुमचं काम चांगलं नाही होऊ शकत. तो फील घे ना परत आता एकदा. करायचं पण बऱ्याच गोष्टी आहेत डोक्यात आणि काही कोणाचं खूप काही वेगळं असेल आणि मला जरी सापडलं तरी मी स्वतःहून जाईन कोणाकडे आणि म्हणेन की अतुल पेठेकडे स्वतः गेला होता, मी स्वतः गेलो होतो. हा, पण अजून तसं काही वेगळं खूप असं ज्याच्यात असं टाकून देऊन काम, म्हणजे मला अजून आठवतं की आनंद ओरीच्या पहिल्या शोला डॉक्टर लागू, दीपा मॅडम सगळे असे लाईनीने सगळे बसलेले होते. तर तसं काहीतरी पाहिजे असं मला वाटतं. पण शोधतोय, मिळेलच ना. आहे, खूप आहे, कदाचित माझ्यापर्यंत पोहोचलं नसेल. पण असं एक नाटक तुझ्याकडे त्यावेळेला आलं असतं कदाचित. मी तुला सांगू का? हा, मी दुबेजींकडे होतो ते अर्पणा थिएटर आम्ही जे हे केलं होतं, सुनील, शिशिर शर्मा, आम्ही सगळे त्याच्यात, उत्कर्ष मुजुमदार, आकाश खुराना. अरे वा. तर आकाशने तिकडे पंछी ऐसे आते हैं, अशी पाखरे येते, आणि त्याच्यामध्ये त्यांनी गणेशला मेन रोल दिला होता आणि आकाश पण मेन रोल करायचा. काय नाटक होतं ते. त्या नाटकाला बॅकस्टेज मी करायचो. अशी पाखरं येते हे इतकं सुंदर नाटक आहे. मराठीमध्ये जेव्हा ते व्यावसायिक मध्ये करायचं ठरलं तेव्हा इनहेरंटली मला, म्हणजे कुठल्याही नटाला आवडेल ना ते, तर ते मला स्वतः प्रिया तेंडुलकरांनी सांगितलंय. काहीतरी एक त्यांच्या सिरियलसाठी गाणं लिहायला मी आणि राहुल रानडे गेलो होतो तेव्हा त्याच्या समोर सांगितलेलं आहे की अशी पाखरं येते असं हे जेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर करायचं ठरलं, आणि सुधीर भट मित्रच होता आपला, ठरलं तेव्हा तेंडुलकरांनी सांगितलं की अरुण सरनाईक आणि प्रियाताईंनी पण, अरुण सरनाईकचा रोल तुम्ही किशोर कदमला द्या, तो खूप चांगला करेल. पण त्याच्यावर सुधीर भट नेहमी त्याला बुकिंग नाही हो असं म्हणून मला तो रोल नाही दिला. आणि संजयने केला तो, नार्वेकरने, आणि चांगला, अर्थात त्यानेही चांगलं केलं, पण ते नाटक इतकं चाललं नाही आणि ते चांगलं नाटक माझ्या हातून गेलं. संजयच्या बाबतीत सांगायचं झालं तर संजय दोनदा असा आडवा आलाय मला. म्हणजे तो नाही आला, वी क्रॉस द पाथ. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा जयंत पवारचं ते कुठलं अधांतर, तर मी खारदंड्याच्या देवळात जवळजवळ पथारी टाकलेली असायची माझी, तर मी वर मोठं देऊळ होतं कोकणासारखं, तर मी खिडकीत असा वाचत काहीतरी बसलो होतो, मी बघितलं की मंगेश कदम आणि आणखीन कोण होतं त्याच्याबरोबर, दोघं. मी म्हटलं हे काय करत आहे तिकडे, तर ते घरी गेले होते माझ्या आधी. आईने सांगितलं की तो देवळात आहे तिकडे, त्याला भेटा. तर मी खाली आलो तर ते म्हणाले अरे एक नाटक वाचून दाखव, जयंतने लिहिलेलं आहे. आणि मग त्याने वाचून दाखवलं. आम्ही ते देवळात मागच्या बाजूला बसलो, अद्भुत नाटक. आणि मी म्हटलं एवढा शोधत आलाय, अर्थातच मेन रोल मलाच असणार. तर आम्ही चहा पित होतो, तर चहा पिता मी म्हटलं मग दुसरा रोल कोण करत, तर तो म्हणाला कुठला दुसरा रोल, म्हटलं तो कवीचा. तो म्हणाला अरे त्याच्यासाठी झालोय. म्हटलं म्हणजे मी कविता लिहितो, केवळ मी कविता लिहितो म्हणून मला कवीचा रोल द्यायचा, हा तो मेन रोल मला करायचा आहे. नऱ्या पण त्याने तो रोल दिला नाही, तो संजयला दिला त्याने. अर्थात संजयने चांगलाच केला. तर 2 वेळेला असं झालेलं आहे. संजय पण मग मी तो पण रोल केला नाही.
मला जो रोल आवडत नाही तो मी करत राजन नाही. भिसेने तो रोल केला मग. राजन भिसेने तो नाही. मला 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 कळत नाही की माझ्या चेहऱ्यामध्ये गुंड दिसत नाही का किंवा मी काय म्हणजे मला शिव्या देता येत नाही असं लोकांना वाटतं का, किंवा मी असले रोल करू शकतो. हो, पण हो. तू घे डबल सारख्या सिनेमामध्ये केलेस की असं आगरी रावडी वगैरे सगळं तू केलेलं आहेस. नाही, मला प्रेक्षकांना इथे आठवण करून द्यायची फक्त की अधांतर या नाटकासंदर्भात एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात ह्याने आता जो किस्सा सांगितला तो तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल तर निसटलेलं अधांतर या नावाने तू लेख लिहिलेला आहेस, तो नक्की वाचा. आणि इतर सुद्धा अनेक मान्यवरांचे लेख त्याच्यामध्ये आहेत. पण या निसटलेल्या भूमिकांमध्ये अजून एक भूमिका आहे ती म्हणजे नामदेव ढसाळांची. महेश मांजरेकर यांनी अनाऊन्स केलं होतं तुझं नाव आणि तो प्रोजेक्ट. म्हणजे मी कुठेतरी शूट करत होतो आणि माझा शॉट संपला आणि त्या एक असिस्टंट आला आणि म्हणलं, सर अभिनंदन. मी म्हटलं कशाबद्दल? तुम्ही नामदेव ढसाळची भूमिका करता. मी म्हटलं कधी, कोण? तर म्हणाल आत्ताच एका चॅनलवर महेशने अनाऊन्स केलंय की मी ढसाळांवर करतो आणि किशोर ढसाळांचं काम करणार आहे. आणि त्याला माहिती होतं की त्या असिस्टंटला माहिती होतं की किशोर इथं शूट करतोय, म्हणून मला फोन करून सांगितलं की असं अनाऊन्स केलंय, त्यांचं अभिनंदन कर. म्हटलं अरे महेशने मला तर विचारलं पाहिजे की नाही. तर म्हटलं विचारेल, मी करेन नंतर फोन. पण महेशचाच फोन आला अर्ध्या तासात की असं असं आहे आणि आपण करूया, तू ये भेटायला. मग आम्ही भेटलो एक दोन वेळा, पण ते कुणाच ठाऊक कुठे घोडं अडलंय, अजून झाली नाही ती फिल्म. मजा येईल पण करायला. पण नामदेव ढसाळ हे व्यक्तिमत्व एका सिनेमात मावणारं नाही आहे. एवढं मोठं काम व्यक्तिमत्व आहे ना, इतके आयाम आहेत त्याला. तर त्यांच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी पर्टिक्युलर पिरियडवर किंवा एखाद्या काही कवितांवर किंवा असं काहीतरी ठरवून फोकस करून करायला लागेल असं मला वाटतं. जेव्हा मला कळलं तेव्हा माझ्या डोक्यात ऑलरेडी सुरू झालं होतं की असं मग ढसाळांवर काही असेल, हे पाहिलंय, मग त्यांचा आवाज कसा आणि काय, बॉडी लँग्वेज कशी, कसं, हे काम सगळं सुरू झालं होतं डोक्यात सबकॉन्शियसली. पण नाही झालं. एनिवे, असे हे सगळे निसटलेल्या भूमिका तुझ्या, त्याच्याबद्दल आपण बोललो. पण आता तू राहुल रानडे आणि ह्या सगळ्या उल्लेख केलेस, तर मला तुझ्या गीतकाराबद्दल थोडंसं बोलायचंय. तो कुठे आहे गीतकार सध्या? सिनेमांची गाणी तो लिहितोय का त्याने सोडलंय गाणी लिहिणं? मी एक काळ असा होता की काही वर्ष मला कामच नव्हतं, म्हणजे ऍक्टिंगचं काम नव्हतं. जगण्यासाठी म्हणून मी सिनेमाची गाणी आणि सिरियल सॉंग्स, टायटल सॉंग लिहायचो आणि त्याच्यावरच जगायचो. आणि त्याच्यातून खूप चांगली चांगली गाणी लिहून झालेली आहेत. सिनेमासाठी गाणी लिहायचो. आणि एक काळ असा अजूनही, म्हणजे की एका गाण्याचे 30-35 हजार वगैरे मिळायचे. पण लक्षात आलं की जर पैसे घेऊनच मी गाणं लिहितोय तर कवितेकडे आणि गाण्याकडे मी जर मग मी खूप व्यावसायिक लिहायला लागेन आणि मी कवितेकडे गांभीर्याने पाहू शकणार नाही. कवितेकडे आता गांभीर्याने पाहायला पाहिजे. आपल्यामधला जो कवी आहे, मला असं वाटतं की माझ्यामधला जो नट आहे, जो प्रायोगिकतेकडे सतत काहीतरी नवीन शोधत होता, तसाच माझ्यातला कवी सुद्धा नवीन काहीतरी सतत शोधत होता आहे आणि सतत राहणार. नट पण शोधत राहणार आणि कवी पण शोधत राहणार आहे. तर तो शोधत होता आणि नंतर लक्षात आलं की जर पैसे घेऊन मी लिहित राहिलो तर कवितेकडे मी गांभीर्याने पाहू शकणार नाही. मी त्या प्रकारच लिहित राहीन. म्हणून एक दिवस मी निर्णय घेतला की आपण सिनेमातली गाणी आणि यमक छंदात लिहिणं बंद करायचं. आणि मी जाणीवपूर्वक ते बंद केलं. आणि नंतर मग दुसरा कविता संग्रह यायला मला 10 की 12, 13, 14 वर्ष लागली. तर तो सगळं विचार चालला होता की काय नवीन करायचंय, कविता म्हणजे काय, वेगळी कविता म्हणजे काय, जगामध्ये कुठल्या भाषेत काय काय, कुठे कुठे काय काय लिहिलं जात आहे, आपण लिहितो त्याला कविता म्हणता येतं का, आणि गद्यप्राय कविता म्हणजे काय, गद्यामध्ये पद्य असणं म्हणजे, असे अनेक प्रश्न पडून मी कवितेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागलो आणि त्याच्यातून तो गीतकार मागे पडला असं मला वाटतं. तुझ्यातल्या कवीने तुझं किती नुकसान केलंय लक्षात आलंय तुझ्या? हो, नुकसान म्हणजे बघ ना, आता म्हणजे जे पैसे
मिळण्याचं साधन आहे गीतकार म्हणून, तिथे तू आता विचार करतोयस की मी व्यावसायिक होईन म्हणून. पण जेव्हा तू गुलजारांना भेटतोस, ते सुद्धा कवी आहेत. ऍक्च्युली ते हो ना, इतक्या बघ ना सहजपणे फिल्म सुद्धा लिहितात, हो फिल्मची गाणी लिहितात. हा तर तसं तू करू शकतोस. ऍक्च्युली करू शकतो मी. म्हणजे आता गुलजार साहेबांचं तू इतकं चपखल पटकन उदाहरण हो. दिलंस ना, आणि माझ्या आजूबाजूचं हो, उदाहरण म्हणजे ते आहे ते. कजरारे सारखं आणि हा त्याच्यामध्ये पर्सनल से सवाल करतीये हो, असे शब्द टाकून ते गाणं बनवू शकतात. ते तसं तू गुलजार करायला साहेबांचं पाहिजेस तू. गुलजार साहेब ते आहेत. तर आहेतच. पण तू पण किशोर कदम आहेस, तू पण सौमित्र हा आहेस. मी करायला पाहिजे ऍक्च्युली. हो ना, हो ना. हो, पण ते मागेच पडलं. आता नाही तर पण लिहीन ना. हां. यमक छंदामध्ये सुचत असतं हं, अधूनमधून, माझं 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 मी लिहित असतो. हं, कदाचित मी आणखीन म्हणजे यमक छंदातलं पुस्तकही येईल, एवढ्या कविता तर हं, झालेल्या हं. आहेत. आता तरच तू लिहिणार. आपल्याकडे स्वानंद आहे. हो, स्वानंद किती छान हो, हो, लिहितो. हो. स्वानंद किती छान. किंवा मराठीत मला तर असं वाटतं, की मंदार चोळकर असेल, समीर सामंत आहे, हो, गुरु हो. ठाकूर तर आहेच म्हणजे एवढे सगळे हम्म. कवी आहेत. आणि हे सगळे मित्र आहेत. हे तर आहेत तुझं तर अर्थातच असणार. वैभ्या वैभव जोशी, जोशी. हो, वैभव हो, जोशी, हो. खरंच. आपलं संदीप खरे, संदीप खरे. हो, हे सगळे मित्र आहेत. आणि आम्ही एकत्र कार्यक्रम जेव्हा करतो तेव्हा धमाल धमाल असते. असते. हं. म्हणजे आम्ही 15-15 मिनिटं जरी गेलो तरी 3 तास होऊन जातात माहितीये ना, आणि दुसरा राऊंड येत नाही. असे सगळे परफॉर्मर्स, असे चांगले कंटेंट देणारे सगळे आहेत. तर ते करायला पाहिजे. होईल, आय डोंट होईल. नो, बघू ना. हा हा पण मग आत्ता एक कविता त्याची फर्माईश मी करू शकतो का? करू शकतो. तुला असं म्हणजे कुठली कविता म्हणावीशी कुठली वाटते? कविता? गाजलेल्या खूप आहेत तुझ्या, पण एखादी जी तुझ्या आवडीची आहे. असं म्हणतात की एखाद्या कवीने जर एखादी म्हण टाईप फ्रेज जर मराठी भाषेला दिली ना, किंवा कुठल्याही भाषेला दिली ना, तर त्याला प्रसिद्धी मिळते. तशा अशा अनेक कवींनी आपल्याला अजरामर ओळी दिलेल्या आहेत. जशी आता मी स्वतःच बघ माझी आठवण येते का. हा, तर अशा कवींनी तर हे सगळे कवी आहेत, ते जे जे इन्स्पिरेशन आहेत लिहिणाऱ्या याच्यासाठी. तर ही जी कविता आहे ती अशाच एका कवीच्या मांडवाखालून जाऊन लिहिलेली आहे की, आणि ती कविता, त्या कवीची शेवटची ओळ फक्त वापरलेली आहे आणि लिहिलेली आहे की, शेवटचे बाय करूनी नुकतेच कुणी हे गेले. हं. शेवटचे बाय करूनी नुकतेच कुणी हे गेले. चौकात उभ्याने सिग्नल मग एका किसे झाले. क्या बात! गजबजल्या चौकामधली स्लो मोशन गर्दी झाली. कोलाहल म्यूट करूनी मनसुन्न उदासी आली. हं. रस्त्यास अचानक तेव्हा कळले न कुठे थांबावे. गर्दीत हरवून जाता स्वतःत कसे परतावे. कन्फ्युजन तिथल्या तेथे चौकात पसरले तेव्हा. वाह! कन्फ्युजन तिथल्या तेथे चौकात पसरले तेव्हा. कळले न कुणाला औचित ढग दाटून आले केव्हा. हं. थांबून अचानक गेले मग सिग्नल ट्रॅफिक वेडे. का अंधारून आले हे पडलेले त्यांना कोडे. गारठला चौक अचानक स्वेटरली उंच इमारत. गारठला चौक अचानक स्वेटरली लिटरली. उंच इमारत. गर्दी मग बोलत होती वाफांची वर्तुळ सोडत. वाह! थंडीचा कहर कडाडत हाडात शिरू लागला. तितक्यात शुभ्र पांढुरकावर बर्फ पडू लागला. कोणी छत्री विंग शीटर आडोसे, कोणी ओले. भर चौकामध्ये कोणी भुरभुरता पाऊस झाले. ढग झालेला कोणी माणूस तितक्यात अचानक फुटला. वाह! ढग झालेला कोणी माणूस तितक्यात अचानक फुटला. पाण्यासम लिक्विड बाकी ठाऊक नव्हे हां, तो हां, कुठला. हां, हां. वाह! पाण्यासम लिक्विड बाकी मग ठाऊक नव्हे तो कुठला. तो टिपूस टिपूस ते मोती नजरेतून गाळत होता. संतत धारांचा पाऊस डोळ्यात उभारत होता. आतून फिरस्ता होता बाहेर उभ्यागत होता. हं. आतून फिरस्ता होता बाहेर उभ्यागत होता. तो कोण विरळ धूसरसा माणूस धोक्यागत होता. जो ओल्या आवाजाने
ओलाच पुकारत होता, घर कोठे आहे माझे, चौकास विचारत होता. क्या बात आहे. त्या रात्री वारा निर्जन चौकातून बरळत होता. त्या रात्री वारा निर्जन चौकातून बरळत होता. त्या रात्री वारा निर्जन चौकातून बरळत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत वा होता. वा वा वा. ती गेली तेव्हा बात आहे. रिमझिम पाऊस निनादत होता. वा 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 वा. तुझ्यातल्या ती- कवीने जरी तुझं नुकसान केलं असलं ना तरी तुझ्यातल्या नटाने तुला खूप फायदा दिला आहे बघ. पाठांतर, सादरीकरण आणि चढ उतार आवाजाचं सगळं नाही, कवीने या नटामधून आलंय. हो हो, दोघंही सगळीकडे. एकमेकांना हा, पूरक हा, आहेत. हा. म्हणजे गुलजार साहेब एकदा मला म्हणाले होते की तुम्हारी कविता में जो एक छोटा सा ड्रामा तुम डाल देते हो ना, नकळतपणे एक छोटस नाट्य पेरलं जातं. हम्म, तर तो थिएटर केल्याचा परिणाम आहे, परिणाम. बरोबर. नट असल्याचा परिणाम आहे. आणि कवितेमध्ये सादर करताना नट मदतीला येतो आणि कविता लिहित असताना थिएटर पूरक होतं असं मला वाटतं. एक कविता आता मी तुला म्हणून दाखवणार आहे कुठली? आणि ती का हम्म, ते तुला सांगणार आहे मी. कवितेचं नाव आहे यंत्रमानव. हम्म. डोळे आहेत पण स्वप्न नाहीत. सादरीकरणात काही मी तुझ्यासारखं नाही, पण डोळे आहेत पण स्वप्न नाहीत, कान आहेत पण सूर नाहीत, हात आहेत पण स्पर्श नाही, मनच नाही, मग माणूस तरी कुठे आहे? चांगली आहे का वाईट आहे नंतर सांग. तुमच्याच बोटांनी लिहिलेलं जग, तुमच्यासाठी तुमचं प्रतिबिंब, पण आरशातली ती नजर कोरी आहे, कधीतरी तुमचंच अस्तित्व धूसर करायला. मी तुम्हाला समजून घेतोय, पण तुम्ही मला समजू शकता का? ही यंत्रमानव नावाची कविता आहे. ही तूच लिहिलेली आहेस. मी ऐक, मी ChatGPT-वर AI ला मी असं सांगितलं की राईट अ पोएम इन मराठी लँग्वेज इन किशोर कदम स्टाईल ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याने मला ही कविता लिहून दिली. हो, माय गॉड, 10 सेकंदात त्याने मला ही कविता लिहून दिली. माझ्यासारखी. तुझ्यासारखी. तर असं आहे. हो, हे जरी असलं तरी मी आहे. बरोबर. आणि मी कविता कानात प्राण ऐकून ऐकत होतो. माझ्या स्टाईलमध्ये लिहिलं असेल, पण तू शेवटी जोपर्यंत माझ्यामधला मी जिवंत आहे Correct, तोपर्यंत correct. AI आलं काय करेक्ट. आणि गेलं काय, असं प्रत्येक माणसामध्ये. आता तो कॅमेरा तिथे AI वाला जर बसवला हा. आणि त्याने ते कॅमेरा लावला आणि त्याने अँगल फिट करून दिला, पण ह्याच्या डोळ्यांना, ह्याच्या हृदयाला, ह्याच्या जगण्यातून आज सकाळी तो उठला असेल तेव्हा थोडीशी सर्दी वाटली असेल, बरोबर. किंवा चहा पिताना बायको काहीतरी बोलली असेल आणि म्हणाली असेल आज संध्याकाळी रात्री जेवायला जाऊया, त्या अँगल लावण्यामध्ये हे सगळं आहे. आत्ताच्या अँगल लावण्यामध्ये बरोबर. हे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत AI जगामध्ये आलं काय आणि कितीही पुढे गेलं काय, माणसामधलं हृदय जोपर्यंत धडधडत आहे ना तोपर्यंत AI काय नाही. AI काय नाही. जोपर्यंत प्रत्येक माणसाकडे स्वतःचं वेगळं हृदय आहे, संवेदनशीलता आहे, तोपर्यंत AI कितीही आलं तरी क्रिएटिव्हिटीवर काही फरक पडेल असं मला वाटत नाही. पण AI ला आपण कम्प्लिटली बाद पण करू शकत नाही. आयुष्याला खूप वेगळं वळण आणि आयुष्याला एका वेगळ्या वळणावर आणून उभं केलंय त्यांनी. जसजसं ते पुढे जाईल तसतसं जगाला खूप धोकादायक बनणार आहे AI असं दिसतंय आपल्याला. कारण त्याचा वाईट उपयोग करणारे क्रिमिनल माइंडेड लोक जे आहेत ना, ते लोक खूप जास्त झालेले आहेत असं मला वाटतं. पण जेव्हा वाईट घडत असतं कुठेतरी चांगलं सुद्धा विचार करणारे लोक असतात, तर पॉझिटिव्हली AI कडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. पण AI तर आत्ता आलंय. काल सोशल मीडिया आलं होतं. त्या सोशल मीडियावर सुद्धा फेसबुकवरती तुझ्या ज्या पोस्ट आहेत त्या खूप चर्चेत असतात नेहमी. फेसबुकचा तू अशा मला असं वाटतं पॉझिटिव्ह पद्धतीनेच वापर तू करतोयस. तोच तुझा एक पहिल्यापासून हे राहिलाय. हो, मला म्हणजे फेसबुकवरचं जे माझं लिखाण आहे ते वाचून मला अनेक जण म्हणतात की हे तू इथे फेसबुकवर वाया कशाला घालवतोयस, तू ते लेख म्हणून कुठल्या तरी मासिकाला दे वगैरे. परंतु मला असं वाटतं की आजूबाजूला जे तात्कालिक घडत असतं त्याला ती एक रिॲक्शन असते. बरोबर.
आणि एखादी दुर्घटना तू चालताना रस्त्यात घडली समजा, तर तू ती टाळून नाही जाऊ शकत. तुझ्यातला संवेदनशील माणूस तिथे थांबणार, बघणार कोणाला लागलंय का, तुला वेळ किती आहे, तू काहीतरी व्यवस्था करणार, काहीतरी विचार करणार आणि नंतर पुढे जाणार. दुबेजी नेहमी आम्हाला नाटक शिकवताना म्हणायचे की आता नाटक शो चालू आहे आणि पाणी पिता पिता स्टेजवर ग्लास पडला समजा, तर नट गडबडून जातो. तो त्याच्याकडे लक्षात येत ना, पुढची लाईन घेतो. पण आपण वास्तविक आयुष्यात काय करतो? आपण थांबतो, तो ग्लास उचलून ठेवतो, ऍक्शन कंप्लीट करतो आणि नंतर पुढे जातो ना. तसं मला माझं लिखाण फेसबुकवरचं वाटतं. मी माझी इमोशनल ऍक्शन कंप्लीट करतो आणि मग पुढे जातो. ते लिहून मग मॅगझिन मध्ये छापून ती तात्कालिक रिॲक्शन असते त्याच्यासाठी. आणि मग ते राजकारणावर कविता असो, राजकारण्यांवर लिहिलेली असो, रस्त्याच्या खड्ड्यांवर लिहिलेली असो, आलेल्या वैतागावर असो किंवा काही टोलवरती असो, टोलवर घटनांवर असो, तर ती तात्काळ. पण आता एनिवे, पण तू हे तुझी रिॲक्शन म्हणून त्याच्यावर लिहितोस. तू लिहिल्यानंतर त्याच्यावर काय रिॲक्शन उमटते जेव्हा तू राजकारण्यावर लिहितोस? म्हणजे जसं आता काय झाडी काय डोंगर, ती तुझी कविता जी आहे ती खूप व्हायरल त्यावेळेला झालेली होती. त्याची मग काय रिॲक्शन झाली किंवा अशा वेळेला काय अनुभव? म्हणजे ते आपण म्हणजे आता राजकारण म्हणजे किती विनोदी झालंय ते आपण बघतोच आहोत. आणि एका अर्थाने मला असं वाटतं की राजकारण हे प्रगल्भ पण झालंय. म्हणजे आधी, हो, मला असं वाटतं, कारण आधी जे विचार करणारे किंवा जे थोडाफार शिकलेले लोक राजकारणाबद्दल बोलायचे. आज फुटपाथवरला माणूस, भिकारी ते 24 मजल्यावरचा माणूस, प्रत्येक जण राजकारणाबद्दल बोलतो, प्रत्येक जण रस्त्यातल्या खड्ड्यावर बोलतो, प्रत्येक जण पार्टीवर बोलतो, प्रत्येक जण नेत्यावर बोलतो, प्रत्येक जण भ्रष्टाचाराबद्दल विचार करतो. मग तो मतदान करायला खाली जरी उतरत नसेल तरी सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये राजकारण आज जिवंत झालेलं आहे. ही परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार करण्याची गरज आहे. आपली जी सगळी तरुण पिढी आहे ती कशा पद्धतीने वापरली जाते आहे, त्यांनी पण विचार करायला पाहिजे की आपण कोणाच्या दावणीला बांधले जातोय, आपण काय करतो आहोत, आपण आपला विचार काय आहे. जर त्यांनी पार्टी बदलली तर आता मी कुठे उभा आहे? मी माझी घोषणा बदलू का, मी गप्प बसू का, मी आता माझं डिपार्टमेंट चेंज करून त्यांचंच काम, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि असा विचार करणारे कलावंत, नट मला माहिती नाही किती आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतील बोलायच्या, पण बोलत नसतील, गप्प बसत असतील असं मला वाटतं. पण त्यांच्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे त्यांनी बोलायला पाहिजे असं वाटतं का तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे? तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. बोलायचं की नाही, आणि बोलायचं तर किती बोलायचं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. पण आजूबाजूला जे घडतंय त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी तर वाटतं की नाही? तुम्हाला तरी वाईट वाटतंय की नाही? भले तुम्ही बोलत नसाल तरी सुद्धा आजूबाजूला घडतंय त्याच्याबद्दल निदान वाईट वाटतंय की नाही, याचा तरी तुम्ही शोध घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. पण आता मुलाखती आधी म्हणून एक थोडा अभ्यास करावा म्हणून मी एकदा तुझ्या फेसबुकवर जाऊन, प्रोफाईलवर जाऊन डोकावलो, तर तुझ्या लेटेस्ट ज्या 2-3 पोस्ट होत्या त्या मी बघितल्याच नव्हत्या, म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचल्याच नव्हत्या त्या. आणि मला लक्षात आलं की त्याचे लाईक्सही कमी आहे, त्याचं रीच कमी. ते काय झालं कोणास ठाऊक. मी आधी फेसबुकवर लिहायचो तेव्हा कमीत कमी 1000च्या आसपास शेअर्स असायचे. आता 50च्या पुढेही जात नाहीत. हे का झालंय? हो, म्हणजे मी पण त्या वाचल्या नाहीत, माझ्या पण नजरेस आल्या नाहीत त्या शेवटच्या. ही गोष्ट खरी आहे. ते कशामुळे कुणास ठाऊक. ते आपल्या हाताबाहेरचं आहे. मला आपल्या हाताबाहेरचं, आपल्या डोक्याबाहेरचं नाही, आपल्या डोक्याच्या आसपासच आहे ते. पण ते काय आहे ते आपल्याला सगळ्यांना कळतंय. मला वाटतं तुझी राजकारणावरची जी व्हायरल झालेली कविता आहे त्याच्यानंतर हे झालेलं असावं, काय माहिती. अरे पण एका कवितेने किती फरक पडणार आहे? एका कवितेने किती फरक पडणार आहे समाजामध्ये, किती बदल घडणार आहे. पण त्याला काय घाबरायचं, म्हणजे त्या रिॲक्शनला काय घाबरायचं? किती 500 लोकांनी जर माझा लेख वाचला, कविता वाचली, तर काय होणार आहे? मी काय चे गुवेरा आहे का?
का मी फिडेल कास्ट्रो आहे, का मी कोण आहे, क्रांती घडवणार आहे मी? नाही, मी साधा कवी आहे. मला जगण्याची जद्दोजहद आहे. माझ्यातला कवी आणि नट यांच्यातला संघर्ष आहे. दोघे जण स्ट्रगल मध्ये उभे आहेत. त्यांनी तुम्हाला काय नुकसान होणार आहे? मला वाटतं जे न देखे रवी ते देखे कवी ही जी म्हण होती ती आता मला वाटतं ती बाद झाल्यात जमा आहे, कारण ते नकोच आहे कोणाला. नकोच आहे काय कोणाला. कवीने काही बाहेरचं बघावं नाही, कवीने काही विचारच करू नये, रिॲक्टच होऊ नये, अशी परिस्थिती आहे की काय याच्याबद्दल विचार करायला पाहिजे सगळ्यांनी. तू तर बोलता बोलता मोबाईल काढलास बाहेर, तर काय वाचून दाखवणार आहेस का काय? हा, मी ते तू ते म्हणजे एआय वर एआय यायच्या फार आधी मी कविता लिहितो तोवर, की जोवर झाडं डाउनलोड होत नाहीत, जोवर झाडं डाउनलोड होत नाहीत, ऍप स्टोअर वर येत नाही पाऊस, पक्ष्यांना ट्विट करता येत नाही, जंगल वी आर सेफ म्हणत नाहीत, एअरड्रॉप होत नाहीत नद्या, बुकिंग येत नाही वाऱ्याचं ओयोवर, जोवर जोवर मासे फेसबुकवर येत नाहीत, समुद्र सापडत नाही कॅल्क्युलेटर मध्ये, क्षितिजाला व्हॉट्सअप होत नाही, फेस आयडेंटिफाय होत नाही पृथ्वीचा चंद्राचं, स्क्रीन मिररिंग होत नाही, सॉफ्टवेअर येत नाही सूर्याचं, जोवर जोवर आनंदाचं स्कॅनिंग होत नाही, मॅप काढता येत नाही अस्वस्थतेचा, दुःख फ्लाईट मोडवर टाकता येत नाही, दुःख फ्लाईट मोडवर टाकता येत नाही, फाइंड माय फ्रेंड वापरावं लागतं, नाती ट्रू कॉलर वर येत नाहीत, फॉल्स आयडेंटिटी जात नाही आई समोरची, फॉल्स आयडेंटिटी जात नाही आई समोरची, जोवर जोवर श्वास ट्रान्सलेट होत नाहीत, वायफाय होत नाहीत जाणीवा, डोळ्यांना दाखवता येत नाही गंध, स्तब्धता गुगल होत नाही, कंपास होत नाही कल्लोळाचा, जगणं अमेझॉन होत नाही, जोवर जोवर आठवणी हॅक होत नाहीत विस्मरणाचं एन्क्रिप्शन, मनाला फुल नेटवर्क मिळत नाही, SMS करता येत नाही हुरहुर, स्पर्श मेल करता येत नाही, फोन मधून पाठवता येत नाही चव, तोवर. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. एआय आहे हे काही जोवर आणि तोवरच आहे. तोवरच आहे. पण हे तुझ्या अस्वस्थतेतून आलेलं हे सगळं जे आहे, मग तुझ्या मनासारखं काम मिळत नाहीये किंवा केलेल्या कामाचे चीज होत नाहीये, लोकांपर्यंत काम पोहोचत नाहीये, मग राजकारण आहे, मग बाकीच्या समस्या आहे, संसार आहे, ह्याच्यातनं तो गारवा मागे पडला का कुठेतरी? ते प्रेम जे तुझ्या कवितांमधलं होतं ते जरा आटल्यासारखं झालं का? नाही, मला असं वाटतं की तो जो गारवा होता ना, पहिला पाऊस पहिली आठवण, ते तो त्या शब्दातला जो ऍडोलेसंट होता, ऍडोलेसन्स होता, जो तारुण्य होतं, कौमारी होतं त्या शब्दांचं, त्या वयाचं, आता पाऊस मॅच्युअर्ड झालाय. आता तो पावसात भिजतो, त्याला प्रेम आठवतं, परंतु तो तिला म्हणत नाही की भीज चाल खिडकीत उभी राहा बघ माझी आठवण येते का. त्याला माहितीये की नाही येत. त्याला माहितीये की आता ती विसरली असणार, बरोबर, किंवा त्याला माहिती आहे की कुठेतरी असणार तिच्या मनामध्ये, परंतु आता तीही पुढे निघून गेली असणार वेगळ्या वाटेने, आणि मीही खूप वेगळ्या ठिकाणी निघून आलोय. त्याला माहिती आहे. बरोबर. त्याला पावसात भिजण्याची, उदास होण्याची, खूप दारू पिण्याची, सिगारेट ओढण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तो मॅच्युअर्ड झालाय थोडा. पाऊस मॅच्युअर्ड झालाय, ऊन मॅच्युअर्ड झालंय, सगळे ऋतू मॅच्युअर्ड झालेत आणि आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकलेत असं मला वाटतं. वा. मग आता तसं वा वगैरे काहीच नाही. मी असं वा ह्याच्यासाठी म्हटलं कारण आता मग त्या वयातला एक गारवा यायला पाहिजे नवीन, असं म्हणून मी वा म्हटलं. मॅच्युअर्ड वयातला पण गारवा यायला पाहिजे. येईल कदाचित येईल. मगाचा एक विषय राहिला, तू आनंद ओवरी बद्दल आपण बोलत होतो त्यावेळेला. आनंद ओवरी तुझ्यामध्ये साचून राहिलाय असं तू म्हणालास आणि ते कधी जाणार नाही. तसंच मला असं वाटतं दिवा मोकाशींची अजून एक कलाकृती ज्यामध्ये तुला महत्वाची भूमिका साकारायला मिळाली, दिठी. आणि मला असं वाटतं तू दिठीसाठी नॅशनल अवॉर्ड मिळेल असं खूप जणांना वाटत होतं, परंतु लोकांपर्यंत पोहोचलाच नाही तो सिनेमा. पण ऍटलिस्ट तू सोनी लिव्हवर असल्यामुळे लोकांनी त्यावेळेला बघितलं कोविड काळामध्ये. तुला दिग्दर्शक पण व्हायचंय.
मला मला असं वाटतं की कुठल्याही चांगल्या नटाचं अल्टिमेट डेस्टिनेशन दिग्दर्शक होणं हे असतं. तर काही लोक एक सिनेमा केल्यानंतर लगेच दिग्दर्शक होतात, त्यांना सगळं येतही बाबा, आता काय त्याला कळत नाही. पण काही लोक आयुष्यभर शिकतच राहतात. मकरंद साठेने काहीतरी कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये आता फार सुंदर म्हटलं होतं की आमची पिढी अशी होती ना, आम्ही शिकतच राहिलो, आम्ही उत्सुकच राहिलो, आम्ही स्वतः आम्हाला आलं आणि आता आम्ही बघा आलं आम्हाला हे करतो असं कधी दाखवलंच नाही. मला वाटतं की मी त्या पिढीतला आहे. मी वाचतच राहिलो, मी शिकतच राहिलो, मी पाहतच राहिलो. आणि मला असं वाटतं की यार, जगामध्ये इतके उत्कृष्ट सिनेमे आहेत, इतकी उत्कृष्ट कादंबऱ्या आहेत, इतक्या उत्कृष्ट कविता लिहिल्या गेल्या आहेत, याच्या पुढे आपण काय लिहिणार, याच्या पुढे आपण काय सिनेमे बनवणार आणि का बनवायचे. हे जरी खरं असलं, कोणीतरी असं म्हटलंय की व्हॉट एव्हर यू आर रायटिंग इट इज ऑलरेडी बीन रिटन. पण त्याच्या पुढे एकाने असं म्हटलंय, whatever has been said, it is already been said. But since nobody was listening, it must be said again. It must be said again. परत सांगितलं गेलं पाहिजे आणि परत लिहिलं गेलं पाहिजे, पण ते आत्ताच्या काळातलं लिहिलं गेलं पाहिजे. पण ते दिग्दर्शक होण्यासाठी तू काही प्रयत्न केले होतेस मध्ये? मला वाटतं रंगनाथ पाठारेंचं पुस्तक, मला करायचं टोकदार सावलीचे वर्तमान या कादंबरीवर सिनेमा करण्याचं खूप वर्ष माझ्या डोक्यात आहे. अजूनही मला करायचा आहे तो सिनेमा. आणि जर चांगला प्रोड्युसर मिळाला तर माझं स्क्रिप्ट वगैरे सगळं तयार आहे आणि तो सिनेमा ऍक्च्युअली फ्लोअरवर गेलाही होता. पण 8 दिवस आधी तो दुर्दैवाने बंद झाला आणि मग मला इतकं डिप्रेशन आलं की मी ते सगळं बाजूला ठेवून दिलं. आणि दिस इज नॉट माय कप ऑफ टी. आज इतकं टेन्शन आणि इतकं सतत प्रोड्युसर साठी हांजी हांजी करणं आणि मग त्यांनी सांगितलेल्या बजेटमध्ये स्क्रिप्ट बदलणं, गोष्ट बदलणं, लोकांहूनही करणारं काहीतरी हे करणं, तसं माझं नव्हतं. त्याच्यामुळे पण मला असं वाटतं आता अनेक गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या सांगितल्या जात आहेत. नवीन पिढी येते ज्यांनी खूप वेगळं सांगितलंय, वेगळ्या पद्धतीचं काम आहे. तर आता दिग्दर्शकासाठी स्पेस ओपन झालेली आहे आणि मलाही 2-4 गोष्टी माझ्या डोक्यात आहेत त्या दिग्दर्शित करायच्यात आणि मी करीन. मगाशी तू म्हणालास की श्याम बेनेगल हे अतिशय उत्तम दिग्दर्शक यासाठी होते कारण त्यांचं वाचन खूप अफाट होतं, अनेक गोष्टींची त्यांना माहिती होती. तर तुझं स्वतःचं वाचन, एका कवीचं वाचन, एका अभिनेत्याचं वाचन, एका दिग्दर्शकाचं वाचन कसं आहे? वाचन ही एकच गोष्ट माझ्या आयुष्यात अशी आहे की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की माझे सगळे मित्र तुटलेत. मला मित्र नाहीत. अक्वेंटन्सेस आहेत खूप, परंतु खूप जवळचा ज्याच्याकडे जाऊन सगळं असं माझ्या आयुष्यात कोणी राहिलेलं नाही. आणि तू म्हणशील की बायकोशी पण नाही, हे सगळे लोक आहेत, हे सगळे लोक असतात, परंतु असं कोणी नाही मला असं वाटतं की आत्ताच्या याच्यामध्ये ज्याच्याबरोबर मी माझं खूप आतलं काही शेअर करू शकेन, असं कुणीच नाहीये. सो त्या लोनली प्रवासामध्ये पुस्तकच ही एक गोष्ट अशी आहे जी सतत मला साथ देते. जसजसं सुटत गेलं तसतसं पुस्तक जास्त आयुष्यात आधार वाटायला लागला आणि खूप काही आयुष्यामध्ये शिकवून अर्थ भरण्याचं काम, अर्थ देण्याचं काम, अर्थ शोधण्याचं काम पुस्तक करतं माझ्या आयुष्यात, असं मला वाटतं. तू कामामुळे बिझी असतोस, त्यामुळे मित्र लांब गेले का ते सुद्धा बिझी झाले, सगळेच आपण आपापल्या व्यापात परिस्थितीमुळे सगळं झालं असं मला वाटतं. म्हणजे आपापल्या आयुष्यात सगळे बिझी झाले, आपण वेगळं, काळ बदलला, विचार बदलले, राजकारण बदललं. राजकारणामध्ये तसे आपण आपला बाप राजकारणात नव्हता, आपली कुठली पार्टी नव्हती, आपण राजकारणाबद्दल खूप जागरूक नव्हतो. पण हळूहळू आसपासचं राजकारण इतकं बदलत गेलं की माझ्यासमोर बसलेला माणूस
हा नव्हताच, अरे हा असं कसा झाला, हा असा नव्हता म्हणजे मी असा कसा झालो, मी याच्याबद्दल असा का विचार करायला लागलो, अशी परिस्थिती निर्माण झालीये. अविश्वासाची परिस्थिती निर्माण झालीये आपल्या फील्डमध्ये, आपल्या घरांमध्ये, आपल्या नात्यांमध्ये. एक चर अप्रत्यक्षरित्या पाडली गेली आहे आणि एक डिस्टन्स आपोआप सगळ्यांना जाणवायला लागलंय. व्यक्त व्हायला लोक घाबरायला लागलेत, एकमेकांवर जणू नजर ठेवायला लागलेत. अशी परिस्थिती आलेली आहे. प्रत्येक जण एकटा असतो रे, प्रत्येक जण एकटा असतो, हे ढोबळ वाक्य झालं. परंतु माणूस, मला असं वाटतं की जितकं त्याला आयुष्य जास्त कळतं ना, तितकं तो जास्त एकटा होत जातो. आणि मला असं वाटतं की खेड्यामधला माणूस ज्याला काही, मी कुठे काल नाशिकला होतो, तर माझं घर जिथे आहे तिकडे खाली ते काम करतात रामभाऊ. म्हटलं रामभाऊ तुमचा नंबर द्याव, तर ते म्हणाले नाही ना, हा हे घ्या. आणि म्हणजे साधा फोन, नाव टाईप करता येत नाही. अशी माणसं जाम सुखी असतील असं मला वाटतं. खरंय खरंय खरंय. निर्मल वर्मांचं एक वाक्य आहे की कई चीजों को ना जानना ही अपने आप को सुरक्षित रखने का रास्ता है. काही काही गोष्टींबद्दल अनभिज्ञ असणं हेच स्वतःला सेफ आणि सुखी ठेवण्याचा मार्ग आहे. तशी परिस्थिती निर्माण झाली असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न फक्त विचारतो. 2019 मध्ये तुझा कविता संग्रह शेवटचा आला होता, बाऊल. आता तुझा पुढचा कविता संग्रह कधी येतोय, कधी येणार आहे? कविता संग्रह पुढचा तरी एकटा मी असं नाव आहे का त्याचं? नाही, यायला पाहिजे. तितक्या कविता आहेतच, परंतु आता परत त्या सगळ्या कविता एकत्र करा, रिराईट करा, वेळ काढा, वेगळं जाऊन बसा, परत वाचा. अरे हे काय, हे सगळं करण्याचा कंटाळा आहे. आणि माझ्यामध्ये एक लेथार्जिक माणूस खूप आहे आधीपासून. कोणाच ठाऊक, मी लहानाचा मोठा समुद्रकिनारी झाल्यामुळे असेल, समुद्राचा स्वभाव माझ्यामध्ये उतरल्यामुळे असेल, त्याच्यामुळे मी खूप म्हणजे गांभीर्याने कुठल्या गोष्टीकडे पाहिलं नाही. तर ते पाहायला हवं होतं असं मला वाटतं. आणि तिसऱ्या कविता संग्रहाकडेही गांभीर्याने पाहायला पाहिजे असं मला वाटतं. कविता संग्रहाकडे पाहायला पाहिजे. कविता सादरीकरणाचे तुझे कार्यक्रम सुद्धा अजून व्हायला पाहिजेत. चांगले चांगले सिनेमे तुला मिळू देत, प्रोजेक्ट तुला मिळू देत, कारण ते अर्थात तुझ्या हातात नाहीये. आणि नुसते मिळू देत नाही तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत सुद्धा. आणि तसाच एक सिनेमा तुझा सिनेमॅन जो आता येऊ घातलाय, मला माहित नाही तो कधी रिलीज होणार आहे, पण कोलकात्यात तरी त्याचं चांगल्या प्रकारे कौतुक झालं. कोलकात्याची पण तुझं एक वेगळं नातं आहे, म्हणजे एक सिनेमा पण तिकडे करून आलास, मराठी बंगाली असा अवांछित सिनेमा अख्खा कलकत्त्यामध्ये शूट झाला. कलकत्ता हे शहरच आर्टिस्टिक आहे यार. तिकडे उतरलं म्हणजे एअरपोर्ट वरनं उतरलं, ट्रेन मधनं खाली उतरलं की गर्दी जरी असली तरी त्या हवेमध्ये काहीतरी आर्टिस्टिक आहे असं वाटतं. तर कलकत्त्यामध्ये शूट करत असताना कलकत्ता पोएम्स म्हणून मी 8-10 कविताही लिहिलेल्या आहेत. तर ते काय ते येईल आता पुढच्या कविता संग्रहात बघायला मिळेल. आणि सिनेमाची गाणी तू लिहायला पाहिजे. आता मी सुरुवात कर बघ. म्हणजे तू गुलजार यांना जर गुरुस्थानी मानत असशील तर त्यांची ही तर गोष्ट तू घेऊ शकतोस. तर थँक्यू सो मच. थँक्यू. तुला शेवटी एक छोटीशी भेट बी बिरबल यांच्याकडून. थँक्यू. याच्यामध्ये त्यांनी एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलंय, कॅलेंडर. एक पुलंचे त्यांनी कॅरेक्टर्स आहेत. बरोबर, क्या बात. थँक्यू सो मच. तर प्रेक्षकांना सुद्धा सांगेन, तुम्हाला हे प्रॉडक्ट्स हवे असतील तर मी त्याची लिंक देतोय. अमेझॉन वरती हे प्रॉडक्ट तुम्ही विकत घेऊ शकता. शेवटी काय सांगावं असं वाटतंय तुला, कॅचअप या विषयी तुला काही बोलायचं आहे? आजकालच्या धावपळीच्या काळामध्ये हे नाव अतिशय समोर लेट्स कॅचअप. तर तू ज्या लोकांचे इंटरव्ह्यू केलेले आहेत ते लोक अशाच धावपळीतले लोक आहेत असं मला वाटतं. आपापल्या आयुष्यात गुंतलेले लोक आहेत. तर त्यांना म्हणत की लेट्स कॅचअप अँड टॉक समथिंग. तेच आपण करत राहूया. हे गिफ्ट तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की अमोल परचुरे हे चॅनल सबस्क्राईब करा. किशोर कदम याची मुलाखत पूर्ण बघा. बाकीच्या मुलाखती सुद्धा बघा. धन्यवाद. थँक्यू.